पितृपक्षामध्ये, श्राद्ध पक्षामध्ये अगदी आवर्जून बनला जाणारा पदार्थ म्हणजे हे भरड्याचे वडे. तर हे भरड्याचे वडे बघा, मस्त खुसखुशीत, धम्म फुगलेले, तरीही अजिबात तेलकट नसणारे. आणि हे वडे बनवण्यासाठी मी गिरणीतून किंवा रेडीमेड पीठ न वापरता अगदी घरच्या घरी मिक्सरमध्ये पीठ बनवून झटपट आणि परफेक्ट वडे बनवले आहेत. तर हे वडे बनवत असताना कोणत्याही एका वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. तर मी येथे 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ, त्याच वाटीने पाव वाटी म्हणजे 1/4 वाटी हरभरा डाळ आणि 1/4 वाटी उडदाची डाळ घेतली. आता या तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून घेतलं तरीही चालू शकतं, पण मी येथे कॉटनचा कपडा थोडंसं पाणी शिंपडून ओला करून घेतला आणि यावरती तांदूळ आणि डाळी चोळून स्वच्छ अशा पुसून घेतल्या. कारण यावरती डस्ट किंवा पावडर लावलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून सुकवून किंवा अशा पद्धतीने पुसून नक्की घ्यावं. तर इथे बघा, सेम वाटीने 1 वाटी तांदूळ, पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने घेतले आहेत. आता हे सर्व हलकसं भाजून घेऊ. त्यासाठी एक पॅन ठेवलं आणि सुरुवातीला तांदूळ स्लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेतले. आता तांदूळ भाजताना आपल्याला तांदळाचा कलर चेंज करायचा नाही, तर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. अगदी यातील मॉइश्चर कमी होण्यासाठी आणि पटकन दळले जाण्यासाठी, तसेच वडे मस्त खमंग बनण्यासाठी अगदी हलकंसं तांदूळ आणि डाळी भाजून घ्यायचे आहेत. आता तांदूळ भाजून झाले की काढून घेऊ आणि या पॅनमध्ये पाव वाटी हरभरा डाळ ॲड केली. हरभरा डाळ ही मीडियम फ्लेमवरती अगदी 1 मिनिटभर भाजून घेतली आणि या डाळीमध्येच पाव वाटी उडीद डाळ ॲड केली. हरभरा डाळीच्या तुलनेत उडदाची डाळ पटकन भाजली जाते, त्यामुळे आधी 1 मिनिट हरभरा डाळ भाजून घेतली आणि 1 मिनिटानंतर ही उडदाची डाळ ॲड केली आणि या दोन्ही डाळी परत एकदा 1 मिनिट भाजून घेतल्या. त्यानंतर 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे या डाळीमध्येच ॲड केले आणि एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतलं. तर ह्या डाळी ही तांदळाप्रमाणेच मॉइश्चर कमी होण्यासाठी अगदी हलक्याशा भाजून घेतल्या आहेत. डाळींचा कलर अजिबात चेंज झालेला नाही. आता हे डाळी आणि तांदूळ अगदी गरम असताना वाटायला घ्यायचं नाही, तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलं आणि याचा भरडा बनवून घेतला, म्हणजे अगदी भरडसर असं वाटून घेतलं. तर हा भरडा मिक्सरमध्ये दळला गेल्यानंतर खूप छान खमंग असा सुगंध येतो. तर हा भरडा बनवत असताना माझ्याकडून एक टिप सांगायची राहून गेली. मी येथे बासमती तांदूळ वापरला आहे, त्याऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. आता ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले होते त्या वाटीने हे 2.5 वाटी भरड्याचं पीठ बनवून तयार झालं आहे. आता या भरड्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून ॲड केला. यामुळे वडे मस्त खमंग बनतात. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली. आता हे सर्व जिन्नस भरड्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर या भरड्यामध्ये 2.5 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन ॲड केलं. तर 1 वाटी भरड्याच्या पिठासाठी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेल घ्यायचं. म्हणजे मी 2.5 वाटी भरडा घेतला होता, त्यासाठी 2.5 चमचा तेल घेतलं आणि या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. या पिठामध्ये तेलाचं मोहन जर जास्त झालं तर वडे जास्त तेलकट बनतात किंवा तेलामध्ये विरघळतातही. त्यामुळे हे 1 वाटीसाठी 1 चमचा प्रमाण अगदी योग्य आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घेत पीठ चांगलं मळून घेऊ. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळही मळायचं नाही. हे वडे थापून बनवले जातात, त्यामुळे वडे व्यवस्थित थापता यावेत यासाठी पीठ जास्त पातळ करायचं नाही. अगदी मध्यम कन्सिस्टन्सीवरती मस्त असं मळून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटासाठी पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आणि 15 मिनिटानंतर पीठ चांगलं भिजलं गेलं आहे. जास्त पातळ नाही, पण मस्त सॉफ्ट बनलं आहे. आता हे पीठ परत एकदा 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घेऊ. पीठ चांगलं मळलं गेलं की वडे थापत असताना काटाने वडे चिरले जात नाहीत. आता या पिठाचे मध्यम आकारामध्ये गोळे बनवून घेऊ. ज्या साईजमध्ये आपण वडे बनवणार आहोत त्या साईजनुसार गोळे बनवून घ्यायचे. त्यानंतर वडे थापण्यासाठी एक प्लॅस्टिकची सीट पोळपाटावर घ्यायची आणि अशा पद्धतीने त्यावरती हा गोळा ठेवून हलक्या हाताने या गोळ्यावरती सर्व बाजूने थापून वडा बनवून घ्यायचा. वडा जर काटाने थोडासा चिरल्यासारखा वाटत असेल तर बोटाने अशा पद्धतीने काटाने अगदी प्लेन करून घेतला तरीही चालू शकतं.
आता हा वडा जास्त पातळ करायचा नाही, थोडासा जाडसर ठेवायचा. जास्त पातळ झाला तर तळल्यानंतर वडा फुलत नाही. त्यानंतर इकडे तेल चांगलं कडकडीत गरम झालं. गॅसची फ्लेम मध्यम केली आणि तेलामध्ये वडा सोडून घेतला. तेलामध्ये वडा सोडल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने वड्यावरती अशा पद्धतीने तेल मारायचं. वडा पूर्णपणे फुले तोपर्यंत वड्याच्या वरती झाऱ्याने अशा पद्धतीने तेल मारायचं आणि वडा पूर्णपणे फुलल्यानंतर पलटून घ्यायचा. दुसऱ्या साईडनेही चांगला फ्राय करून घ्यायचा. आणि आपला वडा बघा किती मस्त टम्म फुगला आहे. आणि हा वडा पूर्णपणे थंड झाल्यावरही म्हणजेच कमीत कमी 5 ते 6 तासापर्यंत असाच फुललेला राहतो. थापून वडा बनवायला जर जमत नसेल तर या दुसऱ्या सोप्या पद्धतीनेही आपण वडा बनवू शकतो. सेम पोळपाटावरती एक प्लॅस्टिकची शीट ठेवली, गोळा ठेवला, वरून एक प्लॅस्टिकची शीट कव्हर केली आणि वरून प्लेटने प्रेस केलं आणि अगदी पटकन हा आपला वडा बनून तयार झाला. आता हा प्रेस केलेला वडा पहा, मी जास्त पातळ केलेला नाही. हा वडाही थोडासा जाडसर ठेवला आहे. आता या वड्यावरतीही आपण वरून तीळ लावून घेऊ शकतो. तर वरून असे तीळ सोडायचे आणि हाताने थोडे दाबून घ्यायचे, म्हणजे तेलामध्ये तीळ सुटणार नाहीत. आता हाही वडा सेम त्याच पद्धतीने तळून घेऊ. त्यानंतर वडा बिघडल्यानंतर काय करायचं, ह्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप. तर वडा बिघडण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपण भरड्यामध्ये जे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालतो ते कमी किंवा जास्त होणं. जर जास्त झालं तर वडा तेलामध्ये विरघळतो किंवा जास्त तेलकट बनतो. त्यामुळे वडे जर तेलामध्ये फुटत असतील, विरघळत असतील किंवा जास्त तेलकट बनत असतील तर या मळलेल्या पिठामध्ये थोडासा भरडा अजून ॲड करायचा. परत एकदा पीठ मळून घ्यायचं आणि वडे बनवून घ्यायचे. पण मी ते आज घेतलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. यामुळे वडे मस्त टम्म फुगलेले, अजिबात तेलकट नसणारे आणि मस्त खुसखुशीत बनून तयार होतील. चला तर माझ्या या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्याला थोड्या जरी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका.